Problem 3. If the surface area of sphere is 2826 centimeter square, then find its volume. तर स्पियरचा सरफेस एरिया दिलेला आहे आणि स्पियरची व्हॉल्यूम काढायची आहे. तर आपल्याला काय करावं लागेल? सरफेस एरिया ऑफ स्पियरचा फॉर्म्युला वापरून रेडियस माहिती करावं लागेल आणि रेडियस माहिती झाल्यानंतर व्हॉल्यूम ऑफ स्पियर आपण काढू. तर सरफेस एरिया ऑफ स्पियरचा फॉर्म्युला काय आहे? सरफेस एरिया ऑफ स्पियर 4 पाय आर स्क्वेअर. 4 पाय आर स्क्वेअर. मग 4 इंटू पायची व्हॅल्यू किती सांगितली आहे? 3.14. 3.14 इंटू रेडियस आपल्याला फाइंड आउट करायची आहे आणि सरफेस एरिया ऑफ स्पियर किती दिला आहे? 2826. 2826. आता रेडियस काढायचा आहे तर हे राईट हँड साईडचे नंबर आपल्याला लेफ्ट हँड साईडला आणावं लागेल आणि न्यूमरेटरचे नंबर राईट हँडचे लेफ्ट हँडला येईल तर डिनॉमिनेटरमध्ये येईल. म्हणजे काय होईल? 2826 अपॉन 4 इंटू 3.14 डिनॉमिनेटरला येतील इज इक्वल टू आर स्क्वेअर. आता आपण काय करू? पहिले पॉईंट रिमूव्ह करून घेऊ. तर डिनॉमिनेटरमध्ये 2 डिजिट नंतर पॉईंट आहे. तर हा पॉईंट इथून रिमूव्ह करायचा असेल तर न्यूमरेटरमध्ये 2 झिरो आपल्याला ॲड करावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल? 2 म्हणजे 100ने मल्टिप्लाय करावं लागेल. 2826 आणि 2 झिरो इथे वाढवून घेऊ. म्हणजे 100ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 2 डिजिट नंतरचे पॉईंट निघून जातील. मग इथे किती येईल? 4 इंटू 314 इज इक्वल टू आर स्क्वेअर. आणि आता आपल्याला इथे डिवाईड करावं लागेल. पहिले 4ने डिवाईड करून घेऊ. 4 1 जार 4, 4 7 जार 28. मग 2मध्ये 4चा भाग जात नाही म्हणजे 0चा भाग द्यावा लागेल. मग 26. 4 6 जार 24 उरले 2 20. 4 5 जार 20 आणि हा 0. आता याला आपल्याला कितीने डिवाईड करायचा आहे? 314नी. कशाला? 70,650 याला आपल्याला डिवाईड करायचं आहे. कशाने? 314. आता याला डिवाईड केलं तर इथे कितीचा भाग जाईल? 2चा. म्हणजे 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. 2 इंटू 4 8 2 1 जार 2 3 2 जार 6. याचं सबस्ट्रॅक्शन 16 मायनस 8 कॅरी 1 10 मायनस 3 7 कॅरी 1 0. मग हा 5 इथे येऊन जाईल. परत 2चा भाग जाईल म्हणजे इथे 2 लिहावं लागेल. 2 4 जार 8 2 1 जार 2 2 3 जार 6. परत सबस्ट्रॅक्शन होईल. 15 मायनस 8 म्हणजे 7 कॅरी 1 8 मायनस 3 म्हणजे 5 आणि 7 मायनस 6 म्हणजे 1. आता हा 0 इथे येऊन जाईल. आता 5चा भाग जातो. 5 4 जार 20 कॅरी 2 5 1 जार 5 आणि 2 7 5 3 जार 15 0. म्हणजे याला जर 314ने डिवाईड केलं तर ॲन्सर किती येईल? 225. आता 225 इज इक्वल टू आर स्क्वेअर. आता आपल्याला काय करावं लागेल? रेडियस काढण्यासाठी स्क्वेअर रूट करावं लागेल. तर स्क्वेअर रूट केलं तर काय होईल? हा कितीचा स्क्वेअर रूट आहे? 15चा. कारण की 15चा स्क्वेअर आहे 225. तर 225चं स्क्वेअर रूट किती होईल? 15 होईल. तर टेकिंग स्क्वेअर रूट टू बोथ साईड. तर याचं स्क्वेअर रूट 15 होईल आणि हा स्क्वेअर हटून जाईल. म्हणजे आर इज इक्वल टू 15. आणि आता रेडियस 15 सेंटीमीटर माहिती झाली. आता आपल्याला काढायची आहे व्हॉल्यूम ऑफ स्पियर. मग आता व्हॉल्यूम ऑफ स्पियर याचा फॉर्म्युला काय?
4/3 पाय आर क्यूब. म्हणजेच काय होईल 4/3 इंटू पायची व्हॅल्यू आहे 3.14 आणि आर क्यूब म्हणजे रेडियस 15 आहे म्हणजे 15 इंटू 15 इंटू 15. आता इथे आपल्याला भाग टाकावा लागेल. तर 3चा भाग जाईल 3ने डिवाईड करून घेऊ. 3 1 जार 3, 3 5 जार 15. आता याचं आपल्याला काय करावं लागेल मल्टिप्लिकेशन. कशाचं 4चं 3.14चं 5 15 इंटू 15. आता 15 इंटू 15 काय होते 225. नंतर 5 4 जार 20. याला आपण 20ने मल्टिप्लाय करू म्हणजे किती होईल. हा 0 लिहून घेऊ. 5 2 जार 10 कॅरी 1. 2 2 जार 4 आणि 1 5 आणि 2 2 जार 4. तर यांचं मल्टिप्लिकेशन झालं 4 5 आणि 15 15चं. आणि आता याला कितीने मल्टिप्लाय करायचं आहे 3 1 4. आता 3 1 4 याला कितीने मल्टिप्लाय करायचं आहे 4 5 0 0. तर मग नंतर 0 वाढवून देऊ. तर 45ने पहिले मल्टिप्लाय करून घेऊ म्हणजे किती होऊन जाईल 5 4 जार 20 कॅरी 2 5 1 जार 5 आणि 2 7 5 3 जार 15. मग इथे 0 द्यावं लागेल. मग इथे काय होईल 4 4 जार 16 कॅरी 1. 4 1 जार 4 आणि 1 5 आणि 4 3 जार 12. याची ॲडिशन किती होईल 0 7 आणि 6 13 कॅरी 1. 10 आणि 1 11 कॅरी 1. इथे 1 2 3 आणि 1 4 आणि इथे येत आहे 1. तर याचं मल्टिप्लिकेशन येत आहे 1 4 1 3 0 आणि हे 2 0 ॲड करावं लागेल. आणि किती डिजिट नंतर पॉईंट द्यायचा आहे 2 डिजिट नंतर म्हणजे इथे येऊन जाईल पॉईंट. म्हणजे याचा आन्सर किती होऊन जाईल 1 4 1 3 0. आणि व्हॉल्यूम आहे तर व्हॉल्यूमचं युनिट काय होईल क्युबिक सेंटीमीटर. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ स्पियर किती येऊन जाईल 14,130 क्युबिक सेंटीमीटर. प्रॉब्लेम 4. फाइंड द सरफेस एरिया ऑफ स्पियर. इट्स व्हॉल्यूम इज 38,808 क्युबिक सेंटीमीटर. आपल्याला व्हॉल्यूम ऑफ स्पियर दिलेलं आहे आणि सरफेस एरिया ऑफ स्पियर काढायचा आहे. मग आपल्याला काय करावं लागेल व्हॉल्यूम ऑफ स्पियरचा फॉर्म्युला वापरून रेडियस काढावं लागेल आणि रेडियस माहिती झाल्यानंतर सरफेस एरिया ऑफ स्पियर काढावं लागेल. तर व्हॉल्यूम ऑफ स्पियरचा फॉर्म्युला काय आहे व्हॉल्यूम ऑफ स्पियर. व्हॉल्यूम ऑफ स्पियरचा फॉर्म्युला आहे 4/3 पाय आर क्यूब. आणि व्हॉल्यूम ऑफ स्पियर आपल्याला किती दिला आहे 38,808 इज इक्वल टू 4/3 इंटू पायची व्हॅल्यू आपल्याला किती घ्यायला सांगितली आहे 22/7. पायची व्हॅल्यू 22/7 इंटू आर क्यूब. आता आपल्याला रेडियस काढायचा आहे फाइंड करायचा आहे तर आपल्याला काय करावं लागेल राईटचे नंबर लेफ्टला आणावं लागेल. तर राईटचे नंबर लेफ्टला येईल तर डिनॉमिनेटरचे नंबर न्यूमरेटरला येईल आणि न्यूमरेटरचे नंबर डिनॉमिनेटरला येईल. म्हणजे काय होईल 38,808 इंटू 3 आणि 7 डिनॉमिनेटरला आहे तर ते न्यूमरेटरला येईल. आणि 4 आणि 22 न्यूमरेटरला आहे तर हे डिनॉमिनेटरला येईल 4 इंटू 22 इज इक्वल टू आर क्यूब. आता आपल्याला पहिले आपण 4ने डिवाइड करू. 4 1 जार 4, 4 9 जार 36 कॅरी 2 28, 4 7 जार 28
आणि मग 0. इथे भाग जाणार नाही, 0चा भाग जाईल आणि मग 8 येईल. तर 4 2s are 8. आता आपल्याला याला कितीनी डिवाईड करावं लागेल? 22नी. 9702 याला आपल्याला डिवाईड करावं लागेल 22नी. 22 4s are 88. इथे 7 - 8 म्हणजे 17 - 8 म्हणजे 9 होऊन जाईल. मग हा 0 इथे येऊन जाईल. तर 22 4s are 88. आता याचं सबस्ट्रॅक्शन येईल 2 आणि हा 2 इथे येईल. 22 1s are 22 म्हणजे 22नी 9702ला डिवाईड केलं तर किती येईल? 441. आता इथे बघा 441 इंटू 7 3s are 21 इज इक्वल टू r³. आता बघा 441 कशाचा स्क्वेअर आहे? 21चा स्क्वेअर आहे. तर याला आपण 21 इंटू 21 लिहू शकतो. 21 इंटू 21 आणि हे 21. आता आपल्याला रेडियस काढायचा आहे तर क्यूब रूट करावं लागेल. क्यूब रूट केलं तर इथून क्यूब निघून जाईल आणि इथे 21ची 3 टाइम्स पेअर पडली आहे, त्याच्यातला एक नंबर बाहेर येऊन जाईल. म्हणजे क्यूब रूट केलं तर 21 इज इक्वल टू r. म्हणजे आपल्याला रेडियस ऑफ द सर्कल किती मिळालं? रेडियस ऑफ स्फिअर 21 सेंटीमीटर. आणि आपल्याला काय काढायचं आहे? सरफेस एरिया ऑफ स्फिअर. आता आपल्याला फॉर्म्युला वापरावा लागेल. सरफेस एरिया ऑफ स्फिअर. तर सरफेस एरिया ऑफ स्फिअरचा फॉर्म्युला काय आहे? 4πr². मग काय होईल? 4 इंटू पायची व्हॅल्यू ठेवावं लागेल 22/7 आणि रेडियस आपण किती काढला आहे? 21. म्हणजे 21 इंटू 21. आणि आता आपल्याला 7नी डिवाईड करावं लागेल. तर 7 1s are 7 आणि 7 3s are 21. आता आपल्याला याचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 4 22 3 आणि 21. तर 4 इंटू 22 किती होऊन जाईल? 88 होऊन जाईल. आणि 3 इंटू 21 काय होऊन जाईल? 63 होऊन जाईल. 3 इंटू 21 63 आणि 4 इंटू 22 88. आता याचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. तर काय होईल? 8 3s are 24 कॅरी 2. 8 3s are 24 आणि 2 26 होऊन जाईल. आणि आता इथे 0 द्यावं लागेल 6नी. 6 8s are 48 कॅरी 4. 6 8s are 48 आणि 4 52 होऊन जाईल. म्हणजे किती? 4 6 आणि 8 14 कॅरी 1 2 2 4 आणि 1 5 आणि 5. म्हणजे किती येत आहे? 5544. याचा आन्सर येत आहे 5544. आणि सरफेस एरिया ऑफ स्फिअर आपल्याला किती मिळाला? 5544. आणि एरियाचं सरफेस एरियाचं युनिट काय आहे? स्क्वेअर सेंटीमीटर. स्क्वेअर सेंटीमीटर. प्रॉब्लेम 5. व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फियर इज 18,000 पाय क्युबिक सेंटीमीटर. फाइंड इज डायमीटर. आपल्याला डायमीटर फाइंड करायचा आहे आणि व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फियर दिलेलं आहे. तर मग आपल्याला काय करावं लागेल? व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फियरचा फॉर्म्युला वापरून रेडियस माहिती करावं लागेल आणि रेडियस माहिती झाल्यानंतर मग डायमीटर माहिती होईल. तर व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फियरचा फॉर्म्युला काय आहे? व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फियर
याचा फॉर्म्युला आहे 2/3 पाय आर क्यूब. आणि व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर आपल्याला किती दिलेलं आहे? 18,000 पाय क्युबिक सेंटीमीटर इज इक्वल टू 2/3. इथे पाय कॅन्सल करता येईल तर आपण पायची व्हॅल्यू ठेवणार नाही, आर क्यूब. आता आपल्याला रेडियस काढायचा आहे. पहिले तर आपल्याला उजवीकडल्या ज्या संख्या आहे राईट हँड साईडच्या ह्या लेफ्टला आणावं लागेल आणि राईटच्या संख्या लेफ्टला येईल तर डिनॉमिनेटरची संख्या न्यूमरेटरला जाईल आणि न्यूमरेटरच्या संख्या डिनॉमिनेटरला येईल. म्हणजे काय होईल? 18,000 पाय इंटू डिनॉमिनेटरचा नंबर न्यूमरेटरला येईल आणि न्यूमरेटरचा नंबर डिनॉमिनेटरला 2 पाय इज इक्वल टू आर क्यूब. आता इथे बघा पाय काय होऊन जाईल? कॅन्सल. आणि याला 2ने डिवाईड करावं लागेल. 2 1 जार आणि 2 9 जार 18, 0 0 0. आणि याचं मल्टिप्लिकेशन 9 3 जार 27, 0 0 0 इज इक्वल टू आर क्यूब. आता याचं आपल्याला क्यूब रूट काढायचा आहे. तर क्यूब रूट काढायचा आहे तर 27 कितीचा क्यूब आहे? 3चा. म्हणजे 27ला आपण 3 × 3 × 3 लिहू शकतो. आणि इथे किती आहे? 1000 आहे. 1000ला लिहू शकतो 10 × 10 × 10 इज इक्वल टू आर क्यूब. तर हे झाले याचे फॅक्टर्स. आता 3ची पेअर पडत आहे, 3ची पेअर पडत आहे. तर क्यूब रूट काढण्यासाठी काय करावं लागेल? या पेअरपैकी एक नंबर लिहावं लागेल. 3च्या पेअरपैकी 3 लिहावं लागेल आणि 10च्या पेअरपैकी 10. म्हणजे याचं क्यूब रूट काय होईल? 3 × 10. म्हणजे आपल्याला रेडियस किती मिळेल? रेडियस इज इक्वल टू 10 3 जार 30 सेंटीमीटर. आणि आता आपल्याला काय काढायचं आहे? डायमीटर. डायमीटर हे रेडियसच्या दुप्पट असते 2r. म्हणजे काय होईल? 2 × 30. रेडियस आपल्याला 30 काढलेला आहे. तर 30 × 2 काय होईल? 60 सेंटीमीटर. म्हणजे डायमीटर आपल्याला किती मिळेल? इज इक्वल टू 60 सेंटीमीटर.